नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र ह्या मनोहरला विटनेस बॉक्समध्ये उभे केले जाते आणि तेव्हा मात्र आता जेव्हा तो खोटं बोलायला सुरुवात करतो तर आता जज हे म्हणत असतात की खोटं बोलण्याची शिक्षा काय असते हे तर माहितीच असते. तेव्हा आता मनोहर जे काही त्याला खोटं बोलण्यासाठी सांगितले होते तर त्या फोनबद्दल सांगतो की हे बघा, मी खोटं का बोललो, कारण मला एक फोन आला होता आणि मला खोटं बोलण्याचे त्यांनी पैसे देण्याची धमकी मला दिली आणि पैसे देऊन मला खोटं बोलण्यासाठी सांगितले. तर आता सौमित्र सगळ्यांच्या समोर विचारतो की तुला कोणाचा फोन आला होता. तेव्हा आता कोर्टामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. तर आता जज साहेब सगळ्यांना ऑर्डर करत शांत राहायला सांगतात. सौमित्र पुन्हा त्या मनोहरला विचारतो की कुणाचा फोन आला होता. तेव्हा मात्र मनोहर म्हणतो की मला माहिती नाही, परंतु मला असे सांगण्यात आले की जे काही तू खोटं बोलला तर तुला 10,000 रुपये देण्यात येतील. त्यावेळेस मात्र माझा विश्वास बसला नव्हता, परंतु लगेच कोणीतरी माझ्या अकाउंटवर 10,000 रुपये ट्रान्सफर केले होते. त्यामुळे खरंच मला माहिती नव्हतं की तो जज साहेब फोन कुणाचा होता. मला फक्त खोटं बोलण्यासाठी सांगितले होते आणि मी त्यांचं ऐकून खोटं बोललो. ते ऐकून मात्र आता सौमित्र जज साहेबांना म्हणतो की जज साहेब हे बघा, यांना फोन करून कोणीतरी खोटं बोलण्यासाठी सांगितले होते, ते पण जानकी बहिणीच्या विरोधात, आणि शेवटी हा माणूस सुद्धा खोटं बोलला. तर त्यामुळे मिसेस जानकी रणदिवे यांच्या विरुद्ध रचलेला हा एक कटच होता हे तर ह्या माणसाच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. तर सौमित्र पुन्हा आता त्या मनोहर जवळ येतो आणि विचारतो की तुला फोन कुणाचा आला होता. तेव्हा आता ऐश्वर्या सायजी हे पूर्णपणे घाबरल्यासारखे होतात. ऐश्वर्याला आता असं वाटतं की नक्की हा माणूस आपल्या सगळे काही कारस्थान सांगतो की काय आणि आपले नाव तो घेतो की काय याची भीती आता ऐश्वर्याला लागून असते. तेव्हा मनोहर म्हणतो की साहेब हे बघा, मला नक्की आठवत नाही, परंतु तो आवाज मात्र एका बाईचा होता हे मात्र मला आठवते. तेव्हा आता तो आवाज नक्की ऐश्वर्याचा असेल हे मात्र आता सगळ्यांनी ओळखलेले असते आणि सगळेजण ऐश्वर्याकडे बघत असतात. ऐश्वर्या पूर्णपणे आता घाबरल्यासारखी होते. आता सर्वजण अगदी धक्क्यानेच आता हे मनोहरचं बोलणं ऐकत असतात, कारण एक महत्वाचा पॉइंट आणि क्ल्यू त्याने दिलेला असतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ, तुला जरी आठवत नसेल आणि तुला तर चांगलंच माहिती आहे त्या व्यक्तीचा आवाज, त्यामुळे इथं सुद्धा एक आता ती व्यक्ती आहे. तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणजे जज साहेबांना म्हणतो की हे बघा, नक्की त्या बाईचा आवाज कोणता होता, ती बाई कोण होती, कोणत्या आवाजाची होती हे जाणून घेण्यासाठी मी आता एका संशयित व्यक्तीला इथे बोलावतो, त्यासाठी मला परवानगी हवी आहे. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी लगेच उभे राहतात आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, ऐश्वर्या रणदिवे यांचा या सगळ्या म्हणजे केसशी काही एक संबंध नाही. जे काही आहे तर ते ऐश्वर्या मॅडम यांच्यावर आरोप सुरू आहेत. सौमित्र लगेच म्हणतो की मिस्टर ऐश्वर्या रणदिवे यांचा या सर्वाशी काही संबंध आहे, मी असे काही म्हटलोच नाही. मी फक्त इतकंच म्हणलं की काही गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐश्वर्या रणदिवे यांना मी येथे बोलावतो. आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी यांच्याकडे बघत मात्र आता सौमित्र म्हणतो की फिर्यादी पक्षाचे जे वकील आहे यांचा जो काही संबंध आहे त्यांच्या व्यक्तींचा, तर ते स्वतःच त्या केसशी जोडण्याचा प्रयत्न करतात. हे जे काही सुरू आहे ते बरोबर नाही. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी रागाने म्हणतो की हे बघा मिस्टर रणदिवे, मी काही संबंध वगैरे जोडत नाही, त्यामुळे तुम्ही उगाच मला शब्दामध्ये खेळू नका. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सॉरी सर, आणि हे तुमचेच अगदी जे काही आहे विचार तर ते ऑब्झर्व करून मी तुमच्याकडून शिकलो. आजपर्यंत तुम्ही ज्या जिंकलेल्या केसेस आहात त्याचा सगळ्या केस आहेत तर ते मी स्टडी केलेले आहे. तेव्हा ॲडव्होकेट आता धर्माधिकारी म्हणतो की जर मला कौतुक वाटायचं असेल आणि वाटेल तर तसे लढा, गोष्टी फिरून मात्र त्या कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करू नका, माझ्यासारखं थेट बोला जर जमत असेल तर. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे सर, मी तुम्हाला नाराज नाही करणार. आज मी तुम्हाला थेटच प्रश्न विचारतो की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही इतक्या ठामपणे कसं म्हणू शकतात ऐश्वर्या रणदिवे यांनी मिस्टर मनोहर यांना फोन केला नव्हता म्हणून. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की तो माणूस स्वतःहूनच हे सांगतो की त्याला जो फोन आला होता तो एका बाईचा होता. ऐश्वर्या रणदिवे यांचा आवाज आला असे तो नाही म्हणाला, आणि बाईचा आवाज आल्या आल्या म्हटल्यानंतर तुम्ही ऐश्वर्या रणदिवे यांना कोर्टामध्ये उभंच करू शकत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की का नाही, कारण मी त्यांना काय प्रश्न विचारला आणि त्यावर त्या काय उत्तर देतील, त्यामुळे कोर्टच ठरवेल की त्याचा संबंध आहे किंवा नाही. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की केवळ हा माणूस म्हणतो, त्यामुळे तुम्ही असले प्रश्न नाही विचारू शकत, मुळातच याची साक्ष अशी किती ग्राह्य धरता येईल. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की म्हणजे मॅडम हे बघा, मिस्टर मनोहर यांनी जानकी विरुद्ध दिलेली जी साक्ष आहे तर ती सुद्धा किती ग्राह्य धरायची. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी
थोडासा अगदी गंभीर होतो आणि तो म्हणतो की म्हणजे हे बघा, मला असं म्हणायचं आहे की नेमकं त्यांची साक्ष अगोदरच ग्राह्य धरली गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला मात्र ती आता इग्नोर नाही करता येणार. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की म्हणजे हे बघा मिलॉर्ड साहेब, जर आज मिस्टर मनोहर यांनी जी साक्ष दिलेली आहे तर ती कशी ग्राह्य धरली जाणार नाही, तिला इग्नोर करून कसं चालेल बरं. मला फक्त इतकंच वाटतं की मिस्टर मनोहर यांनी जी साक्ष दिलेली आहे तर त्यावर प्रश्न विचारण्याचा मला कुणाचंही ऑब्जेक्शन नसावे. तेव्हा मात्र आता सौमित्राने बरोबर ॲडव्होकेट धर्माधिकारी पॉइंट मध्ये पकडलेला असतो. तेव्हा मात्र आता मिलॉर्ड मॅडम आता परवानगी देतात की आता ऐश्वर्याला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची आणि तिला प्रश्न विचारण्याची. मात्र ॲडव्होकेट लगेच धर्माधिकारी म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड. तेव्हा आता त्याचं सुद्धा जे काही ऑब्जेक्शन आहे तर ते नाकारले जाते आणि शेवटी तो खाली मान घालून बसतो. तर सौमित्र आता मॅडमला म्हणतो की थँक्यू मॅडम, आणि हे बघा चला आता ऐश्वर्याला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्यात येते. आता ऐश्वर्या रणदिवे यांनी विटनेस बॉक्स मध्ये हाजीर हो असं सांगितले जाते. तेव्हा ऐश्वर्याची गुरमी अजूनपर्यंत काही उतरलेली नसते आणि शेवटी ती रागाने ऋषिकेश आणि सारंग यांच्याकडे बघत आता विटनेस बॉक्स मध्ये जायला उठते. त्यानंतर आता इकडे घरी सुमित्रा ही देवदर्शनावरून घरी येते आणि दारात आल्यानंतर जानकी, गुलाब या सगळ्यांना आवाज देते. आतमध्ये आल्यानंतर कोणीही नसते. आता सुमित्राने सगळ्यांना आवाज दिलेला असतो. आपली बॅग ती खाली ठेवते आणि म्हणते की कुठे गेले सगळेजण. तेवढ्यात आजी आता रूम मधून बाहेर येते आणि सांगते की अगं सुमित्रा, आज सगळेजण कोर्टात गेलेत. तेवढ्यात आता गुलाबदादा सुद्धा धावतच येतात आणि म्हणतात की हो आई साहेब, सगळेजण तिकडेच गेलेले आहेत. सुमित्रा विचारते की म्हणजे आज कोर्टाची तारीख होती का, तर आता आजी म्हणते की हो. आणि सुमित्रा म्हणते की आई, अगं जानकीने मला जे कुंकू दिलं होतं ना ते देवी आईच्या पायाशी मी वाहिलं. देवी आईची ओटी भरली, देवी आईचे हात जोडून प्रार्थना केली आणि म्हटले की मी या संकटातून माझ्या जानकीची लवकरात लवकर सुटका कर. पण आई, माझी पूर्ण खात्री आहे की जानकी मात्र निर्दोष सुटणार. तेव्हा मात्र आता आजीचा स्वभाव काही अजूनपर्यंत बदलणार नसतो. ती म्हणते की सुमित्रा, अगं तुला एक खरी गोष्ट सांगू का, अगं किती काही झाले तरी तुझी ही देवी आई जानकीला हे संकटातून नाही वाचवणार. तिला शेवट शिक्षा ही होणारच, कारण जानकीची आई अजूनपर्यंत सुटलेली नाही आणि ती कोणाला सापडलेली सुद्धा नाही. तेव्हा ते ऐकून आता सुमित्रा म्हणते की आई, अगं काय बोलतेस तू, जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही. तेव्हा सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की अगं असं का बोलतेस तू. तेव्हा आता आजी म्हणते की अगं तिची आई अजूनपर्यंत नाही सापडलेली आणि ज्या पद्धतीने ऐश्वर्या आपल्याला धमकी देऊन गेली की आता कोर्टामध्ये भेटूयात, मग त्या पद्धतीने त्यामुळे जानकी काही आता सुटू शकणार नाही ती जानकी. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई, तू परत जानकीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की नाही, मी वस्तुस्थितीच्या बाजूने बोलते. म्हणजे हे बघ, तू असं म्हणायला हवं होतं की जानकीच्या आईला वाचव आणि तिला आमच्या समोर आणून उभी कर, अशी तू प्रार्थना करायला हवी होती. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मी देवी आई समोर उभं राहून अगदी मनोभावाने हात जोडत प्रार्थना केली की माझ्या जानकीला या संकटातून वाचव. आणि हे बघ आई, माझा देवी आईवर इतका विश्वास आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की माझी देवी आई जानकीला या संकटातून सोडवणार, कारण देवी आई कधीही पण अगदी सत्याचीच बाजू घेत असते. त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये सौमित्र हा म्हणजे मिलॉर्ड साहेब मॅडमला म्हणतो की हे बघा, मला ऐश्वर्या रणदिवे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आता मिलॉर्ड आहे तर त्या लगेच परवानगी देतात. तर सौमित्र थँक्यू बोलून ऐश्वर्याच्या समोर येतो आणि म्हणतो की मिसेस ऐश्वर्या रणदिवे, आता जो माणूस आहे तो साक्ष देऊन गेला, त्याला तुम्ही ओळखतात का. तर ऐश्वर्या नाही असं म्हणते. अजिबात नाही, कारण मुळातच त्या माणसाला मी अजूनपर्यंत कुठेही बघितलेलं नव्हतं. आणि आता जानकीकडे बोट दाखवत म्हणतो की ह्या आरोपीच्या पिंजऱ्यात ज्या कोणी उभे आहेत त्यांना तुम्ही ओळखतात का. तेव्हा ऐश्वर्या फक्त बोट करते. तर जानकी मात्र रागाने आता ह्या ऐश्वर्याकडे पाहत असते. तेव्हा ऐश्वर्या जानकीकडे बघते आणि म्हणते की जानकी रणदिवे. तर सौमित्र विचारतो की तुमचा आणि यांचा काय संबंध आहे. तर ऐश्वर्या तोऱ्यात म्हणते तसा काहीही नाही. तेव्हा आता पुढे म्हणते की हे बघा, दुर्दैवाने मी यांच्या घरामध्ये लग्न करून गेले आणि त्यानंतर माझा यांच्याशी काय संबंध आलेला आहे तो सर्व मी सांगते. आणि आता ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की मी ह्या जानकीच्या दीराची बायको. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मिस्टर सारंग रणदिवे राईट ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो. आणि आता ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की मिस्टर रणदिवे, हे बघा, तुमच्या काही लक्षात नसेल परंतु माझ्या चांगलंच लक्षात आहे. तर सौमित्र म्हणतो की नाही हो, माझ्या चांगलंच लक्षामध्ये आहे. तेव्हा आता सौमित्र असं म्हटल्यानंतर आता लगेच ऐश्वर्या बघते
आता सौमित्र ऐश्वर्याला प्रश्न विचारतो की मिसेस ऐश्वर्या रणदिवे तुम्ही कुठे राहता? तर ऐश्वर्या सांगते की आता मी माझ्या वडिलांच्या घरी राहते, मी आत्ताच इकडे आले, मी रणदिवेंच्या घरात नाही राहत. तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की म्हणजे तुम्ही यांच्यासोबत नाही राहत का रणदिवेंच्या घरात? तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यात नाही असं म्हणते आणि या लोकांनी मात्र त्यांच्या घरात राहण्यासाठी मला नकार दिल्याचं सांगते. सौमित्र विचारतो की का राहत नाही? तर ऐश्वर्या लगेच रागावते. ऐश्वर्या म्हणते की मुळातच ह्या केसचा आणि माझ्या राहण्याचा काही एक संबंध नाही. तेव्हा आता ॲडव्होकेट हा धर्माधिकारी लगेच ऑब्जेक्शन म्हणून उभा राहतो आणि म्हणतो की मुळात हे प्रश्न माझ्या आशिलाला विचारण्याची गरज नाहीच. जी घटना घडलेली आहे त्याबद्दल प्रश्न न विचारता दुसरेच प्रश्न विचारून त्यांना अगदी गुरफटतात. तेव्हा मात्र आता लगेच मॅडम हे ऑब्जेक्शन सांगतात. तेव्हा ॲडव्होकेट आता धर्माधिकारी थँक्यू मॅडम असे म्हणून आपल्या जागेवर जाऊन बसतात. तेव्हा आता जज मॅडम म्हणतात की सौमित्र रणदिवे हे बघा ॲडव्होकेट, आता जे काही घडलेलं आहे त्याबद्दलच विचारा. सौमित्र म्हणतो की ठीक आहे मॅडम, मी आता त्याच पॉइंटवर येणार होतो, पण त्या अगोदर मात्र जे काही त्यांच्या आशिला आहे तर त्यांचा खरा चेहरा कोर्टासमोर आणायचा होता. पण त्या अगोदर मला यांचं जे काही आशिला आहे ऐश्वर्या रणदिवे यांचा इतिहास कोर्टासमोर आणायचा होता, जेणेकरून हा गुन्हा का केला गेला हे कोर्टाला कळाले असते. पण हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो, मिसेस ऐश्वर्या रणदिवे ह्या सारंग बरोबर लग्न करून रणदिवेंच्या घरामध्ये त्यांनी गृहप्रवेश केला आणि हे लग्न करण्यामागे त्यांचा एक छुपा हेतू होता. तो म्हणजे त्यांच्या डोक्यात रचलेली जी काही बदल्याची भावना होती ना, ती भावना त्यांच्या घरातील वातावरण कसं बिघडवता येईल याची मस्त योजना त्यांनी त्यांच्या डोक्यात आखली होती. आणि तेवढ्यात मात्र आता ॲडव्होकेट धर्माधिकारी आहे तर ऑब्जेक्शन विलॉर्ड असं म्हणून लगेच उठून उभे राहतात आणि आता लगेच ते जजला म्हणतात, कारण हे सौमित्र रणदिवे आहे ॲडव्होकेट, ते नको ते आरोप माझ्या आशिलावर करत आहे तर, आणि माझ्या वकील मित्र आहे ना सौमित्र रणदिवे हे विसरतात की ऐश्वर्या रणदिवे येथे साक्षी द्यायला आलेले आहेत, तर साक्षीदार म्हणून, आरोपी म्हणून नाही. तेव्हा सौमित्र ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना म्हणतो की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ऑब्जेक्शन घेतात, मी सुद्धा त्याच घरामध्ये राहतो हे तुम्ही विसरतात का? तेव्हा आता ॲडव्होकेट लगेच म्हणतो की हे बघा धर्माधिकारी, की आत्ता कुठे माझ्या लक्षात आले की तुमच्या घरातील वाद आणि माझ्या आशिलावर असणारी तुमची वैयक्तिक धुसफूस हे मात्र हे सगळंजण तुम्ही इथे व्यक्त करतात. आणि ॲडव्होकेट सौमित्र तुमची तर कमाल आहे, कारण हे बघा मिलॉर्ड, कोर्टामध्ये जर अशा पद्धतीने प्रश्न विचारून केस ह्या लढल्या गेल्या आणि ह्या केसचा आखाडा यामध्ये हे असली लोक, हे असले यांच्यासारखे वकील असतील तर ते मात्र काही असा धागादोरा मागे ठेवणारच नाही, सारखे लोक मात्र फरक ठेवणार नाही. तर ॲडव्होकेट सौमित्र म्हणतो की हे बघा मॅडम, मी फक्त वस्तुस्थिती मांडत होतो, खरं तर यांनी मात्र रणदिवेंच्या घराच्या कुस्तीचा आखाडा बनवून टाकला होता. मिसेस जानकी रणदिवे यांना त्रास कसा देता येईल याचाच फक्त विचार ह्या ऐश्वर्या रणदिवे करत राहायच्या. आता जज मॅडम म्हणतात की हे बघा मिस्टर सौमित्र रणदिवे, येथे फक्त या केस संदर्भात जे काही प्रश्न विचारता येतील तेच प्रश्न विचारा, बाकी कोणतेही नाही, आणि शेवटी मुद्द्यावर या. तर लगेच आता सौमित्र म्हणतो की थँक्यू, आणि जर तसे असेल तर फक्त आणि फक्त मला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या दिवशी हे सर्व घडले म्हणजे ज्या दिवशी मिसेस जानकी रणदिवे त्यांच्या आईला घाटावर भेटल्या त्या रात्री ऐश्वर्या रणदिवे तुम्ही कुठे होतात? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की कुठे म्हणजे, मी तर माझ्या घरी होते. तर आता सौमित्र म्हणतो की तुम्ही एकदम खोटं बोलतात, तुम्ही तुमच्या घरी नव्हतात. तर ऐश्वर्या म्हणते की मग तुम्हीच सांगा की मी कुठे होते. म्हणजे हे बघा, तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तो पुरावा तुम्ही कोर्टावर सादर करा, सगळ्यांसमोर मला खोटं सिद्ध करा, माझी काही हरकत नाही. तेव्हा सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो की करेल, मी तुमचा खोटेपणा सिद्ध करेल, पण त्यासाठी थोडासा वेळ मला द्या. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मिसेस जानकी रणदिवे तुम्ही तुमच्या आईला ढकलून दिले याचा आरोप तुमच्यावर केला जातोय, पण त्या रात्री एक्झॅक्टली काय झाले होते कोर्टाला प्लीज सविस्तर सांगू शकताल का? असा प्रश्न आता सौमित्र जानकीला विचारतो. तर जानकी म्हणते की हो. जानकी म्हणते की मी कोर्टाला सगळं काही सांगणार आहे, पण त्या अगोदर मी कोर्टाला एक विनंती करते, ऐश्वर्या रणदिवे हिला काही प्रश्न विचारण्याची मला परवानगी द्यावी, त्यामुळे मात्र सत्य हे पुढे यायला मदतच होईल. तेव्हा मात्र आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी उभा राहतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन वेलॉर्ड, हा काही खेळ सुरू आहे का असं विचारतो. आणि हे बघा, हे मुळात घर नाही की माझ्या आशिलाला ते असले काही प्रश्न विचारतील, आणि मुळातच मात्र आता हे जे काही आहे तर केस यांच्यावर सुरू आहे, त्यामुळे यांनी माझ्या आशिलाला प्रश्न न विचारता यांच्या वकिलाला प्रश्न विचारा. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा माझी हरकत नाही, परंतु मी माननीय कोर्टाला विनंती करते, आणि हात जोडून ते आता जज मॅडमला म्हणते की हे बघा जज साहेब,
मात्र मला कोर्टाचा कोणताही वेळ वाया घालवायचा नाही, ना कोणता मुद्दा हा भरकटत लावायचा आहे. मला फक्त इतकंच आहे की सत्य हे कोर्टाच्या समोर यावे. फक्त आरोपी म्हणून हे असे प्रश्न विचारावेत हे माझ्या नियमात नाही बसत, हे मला मान्य आहे. पण मी जे काही प्रश्न विचारणार आहे तर त्याने सत्य हे पुढे येणार आहे आणि ही केस सॉल्व्ह होणार आहे याची मी अगदी पूर्णपणे खात्री देते, अगदी त्याबद्दल श्वासोक्ती सुद्धा देते. तेव्हा आता जज मॅडम म्हणतात की ठीक आहे, पण संदर्भ सोडून जे काही प्रश्न असतील तर मात्र तुम्हाला थांबवण्यात येईल. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी थँक्यू मॅडम असं म्हणतात. त्यावर आता जानकी म्हणते की सगळ्यात अगोदर मिस्टर सौमित्र यांनी जो प्रश्न मला विचारलेला आहे त्याचं मी उत्तर देते की माझ्या घराच्या अंगणामध्ये मला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की मी तुझी आई आणि मला देवळामध्ये येऊन भेट. आणि तसंही मी आईला भेटायला देवळामध्ये गेले, पण तेथे आईच्या वेशात एक माणूस होता आणि त्या माणसाने माझ्यावर हल्ला केला. आता देवळामध्ये घडलेला सर्व प्रकार जानकी कोर्टासमोर सांगत असते आणि त्या दिवशी मात्र माझी आई आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो. जेव्हा लताबाईने सांगितलं की मीच तुझी आभाकी आई आहेस, तेव्हा मात्र आता जानकीने घट्ट असे मिठी लताबाईला मारलेले आहे. हे सर्व घडलेले आता ती कोर्टात सांगत असते. तेव्हा जानकी पुढे म्हणते की त्याच वेळेला मात्र आता ही ऐश्वर्या माझ्या आईच्या मागावर होती. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच म्हणते की खोटं खोटं बोलते ही जानकी, कारण मी त्यावेळेस मंदिरात नव्हते. तेव्हा आता जानकी म्हणते की माझ्या आईच्या जे काही पोहे आणले होते ऐश्वर्याने त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं. आता बरोबर जानकीने तेथे शिरा होता, परंतु मुद्दाम पोहे म्हटलेले असते, कारण ऐश्वर्याचं खरं सत्य शेवटी समोर या पोहे आणि शिऱ्यामुळे होते. तर आता जानकी म्हणते की त्या पोह्यामध्ये हिने मिक्स गुंगीचं औषध केले होते. तर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की हे बघ जानकी, उगाच तू काही बोलू नको. माझ्या आईसाठी तू जे औषध आणले होते तर त्यात तू औषध टाकले किंवा नाही हे खरं सांग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला कुठे माहिती. तर आता जानकी म्हणते की ऐश्वर्या कोर्टामध्ये खोटं बोलू नकोस, कारण माझ्या आईसाठी तू पोहे घेऊन आली होती, त्यामध्ये तू बेशुद्धीचं औषध मिसळलेले होते आणि ते पोहे मला माझ्या आईने खाऊन घातले आणि त्यानंतर मी अगदी गाढ झोपी गेले, बेशुद्ध पडले आणि त्याच नंतर तू आईला गायब केले. हे खरं आहे किंवा खोटं आहे हे सांग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी असं काही केलेले नाही, उगाच तू वाटेल तसं बोलू नकोस आणि ह्या सगळ्याचा माझा काही संबंध नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं किती खोटं बोलशील, पोह्यामध्ये तू बेशुद्धीचं औषध मिसळलं होतं, अगं हे तरी खरं सांग. तेव्हा ऐश्वर्या मोठ्या आवाजात करून म्हणते की हे बघ अगं मी तसे काही केलेले नाही. आणि ही जानकी आहे ना तर ती वाटेल तसं बोलते, मी असं काही केलेले नाही. तर जानकी म्हणते की अगं तू तसं मान्य करणारच नाही, कारण ते तुझ्या स्वभावातच नाही की चूक स्वीकारावी म्हणून. आणि जज साहेब हे बघा, लग्न करून जेव्हा ही आमच्या घरात आली तेव्हापासून हिने माझ्या आयुष्यामध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नाही, ह्या आणि त्या कारणाने ती आमच्यामध्ये शिरली. मला आणि माझ्या रणदिवे कुटुंबाला हिने बर्बाद करण्याचे प्रयत्न केले आणि त्याची सुरुवात झाली तर ती सारंग भाऊजींपासून. ऐश्वर्याने सगळ्यात अगोदर सारंग भाऊजी यांना फसवले, त्यांच्यामध्ये अगदी प्रेमाचं नाटक केलं आणि लग्न सुद्धा आता सारंग भाऊजी बरोबरच केले आणि त्यांना फसवले. सारंग भाऊजीचं बाळ तिच्या पोटामध्ये आहे असे म्हणून तिने सारंग भाऊजींना सुद्धा खोटं बोलून प्रेमामध्ये पाडले आणि घरातील सर्वांच्या सुद्धा ती अगदी कारस्थान करत राहिलीस. आणि एवढंच नाही, स्वतःचा नवरा मेला होता तरी सुद्धा अगदी लग्नाला तयार झाली आणि गुडघ्याला बाशिंग बांधून लग्न करण्यासाठी बोहल्यावर तर ही उभी राहिली आणि ते पण स्वतःच्या दिराशी ही लग्न करायला निघाली. तेव्हा मात्र ऐश्वर्याचे हे घाणेरडे रूप आता कोर्टासमोर येते. सगळेजण ऐश्वर्याकडे रागाने बघतात, जज मॅडम सुद्धा. तेव्हा जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघते आणि तिला तो क्षण लग्नाच्या दिवशीचा आठवतो. लग्नाच्या दिवशी जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळ्यांच्या शेवटी समोर आता जानकीने आणलेला असतो आणि आम्ही सुद्धा तिच्या विरोधात प्लॅन केला होता. हा सगळा प्लॅन आमचा होता. आम्ही सगळे रणदिवे कुटुंब आहे तर ते एकत्र आलो आणि ऐश्वर्याचा हा प्लॅन आम्ही हुडकावून लावला आणि तिचा हा खोटाटेपणा सगळ्यांसमोर उघडकीस आला म्हणून. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी लगेच पुढे येतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कारण यांच्याकडे एकही पुरावा असताना सुद्धा माझ्या आशिलावर आरोप करतात, हे मला नाही सहन होत. तर जानकी म्हणते की अहो ॲडव्होकेट धर्माधिकारी, पुरावा तर आहेच, त्यांच्याकडे नाही तरी सुद्धा ऐश्वर्या रणदिवे यांच्यावर वाटेल तसे आरोप होतात. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पुरावा आहे आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी वकील साहेब, अहो कोर्टामध्ये पुरावे लागतात हे मला माहिती आहे. आई वडिलांसारखे, सासूसारखे, भावासारखा दीर, बहिणीसारखी जाऊ, या कोणालाही कोर्टामध्ये तुम्ही हजर राहायला सांगा. त्यामुळे सत्य काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि सत्य कळल्यानंतर सुद्धा ही जी काही निर्लज्ज बाई आहे ना ती आपला गुन्हा मान्य नाही करणार. जसे पोह्यामध्ये येणे बेशुद्धीचं औषध मिसळलं होतं ते मान्य नाही केले. तेव्हा जानकी परत विचारते की बोल ना ऐश्वर्या, अगं त्या दिवशी तू पोहेमध्ये बेशुद्धीचं औषध मिसळलं होते की नाही. तेव्हा
ऐश्वर्या म्हणते की नाही, हे सर्व खोटं आहे. तेव्हा आता परत ती ओरडून म्हणते की त्या दिवशी पोहे नव्हते तर शिरा होता. आता मात्र येथे ऐश्वर्याने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. एक महत्वाचा पॉइंट ती बोलून गेलेली असते आणि खरा तिचा गुन्हा सिद्ध होतो. आणि शेवटी आता सगळ्यांना हेच हवं असतं म्हणून जानकी तिला सारखं सारखं ते विचारत असते. आता सगळ्यांना खूप असा आनंद होतो. तेव्हा आता जानकी म्हणते की शिरा होता. अगं मग तुला कसे कळाले की त्या दिवशी पोहे नाही तर शिरा होता? तेव्हा ऍडव्होकेट धर्माधिकारी अगदी कावराबावरा होता. तर सौमित्र अगदी ताटमानेने त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा जानकी म्हणते की खरं बोलते ही ऐश्वर्या. तेव्हा जानकी परत म्हणते की हे बघा जज साहेब, त्या दिवशी मंदिरामध्ये पोहे नाही तर शिरा केलेला होता, कारण त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार होता आणि माझ्या आईने मात्र मला तो शिरा भरवलेला होता. तेव्हा आता जानकीला तो क्षण आठवतो आणि ती कोर्टामध्ये तो क्षण मांडते. आणि तो शिरा भरवल्यानंतर मी आता बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतर ह्या ऐश्वर्याने माझ्या आईला किडनॅप केले होते. तेव्हा आता ऍडव्होकेट धर्माधिकारी ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, अहो हे सर्व काय सुरू आहे असं विचारतात. अगोदर पोहे नंतर शिरा माझ्या आशिलावर आरोप होतात. त्यांचा या सगळ्याशी काही एक संबंध नाही. त्यांना यामध्ये मुद्दामून अडकवलं जाते. आणि हे बघा मॅडम, अशा ठिकाणी शिरा हाच प्रसाद म्हणून असतो, त्यामुळे जानकी रणदिवे हे ऐश्वर्या रणदिवे यांना मिसगाईड करतो. सौमित्र म्हणतो की अजिबात नाही मिलॉर्ड, हे सत्य आहे जे कोर्टासमोर मांडले जाते, कारण हे सगळं कारस्थान करणारी फक्त आणि फक्त ही ऐश्वर्या आहे. कारण ती जानकी रणदिवे यांचा कायम द्वेषच करते आणि आतापर्यंत ती तेच करत आलेली आहे. ऐश्वर्या रणदिवेला जानकी रणदिवे आणि त्यांच्या आईची भेट होऊन द्यायची नाही. आणि ही तीच बाई आहे की जिने जानकी रणदिवे यांच्या आईला पाण्यामध्ये ढकलले होते. आणि एवढंच नाही तर हिने आमच्या घराच्या म्हणजे पेपर्स जे काही प्रॉपर्टीचे आहेत ते बनवून घेतले आणि शेवटी सगळी प्रॉपर्टीने स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि ह्या सगळ्याचे पुरावे मिलॉर्ड माझ्याकडे आहेत. त्यामुळे कोर्टाकडे माझी विनंती आहे की हिच्यासारख्या राक्षसी या बाईला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी म्हणून. तेव्हा ऐश्वर्या पूर्णपणे आता भामटे होते. एकही शब्द तिच्या तोंडातून फुटत नसतो. सयाजी सुद्धा खाली मान घालतो आणि ऐश्वर्याला तर बोलता येत नाही, तिची बोलतीच बंद होते. त्यातील सगळेजण अगदी तोऱ्यातच ऐश्वर्याकडे पाहत असतात. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी म्हणते की आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. ऋषिकेश म्हणतो की खरंच हा विजयीचा जो काही सोहळा आहे तर तो आपण साजरा करूयात. सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, माझ्याकडे सगळे काही पुरावे आहेत. उद्या मात्र ऐश्वर्याचा खोटेपणा आता हा कोर्टामध्ये सिद्ध केल्यानंतर मी काही आता शांत बसणार नाही. त्यानंतर ऐश्वर्या सयाजीला म्हणत असते की आता मात्र मला जेलमध्ये जाण्यासाठी फक्त एकच गोष्ट वाचू शकते. तेव्हा मात्र आता सयाजी विचारतो की कोणती गोष्ट? तर आता मात्र सौमित्र आणि अवंतिका गाडीतून येत असतात आणि समोर मात्र एक जो काही माणूस पडलेला असतो. आता हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो. तेव्हा मात्र आता लगेच सौमित्र आणि अवंतिका खाली उतरतात. तोच लगेच आता सयाजी आणि ऐश्वर्या तेथे आलेले असतात आणि सौमित्राला बाजूला ढकलून देतात. अवंतिका ओरडते की सौमी. तर आता सयाजी लगेच अवंतिकाच्या डोक्याला पिस्तूल लावतो, बंदूक लावतो. तर ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या सौमित्राला धमकावते, जर तुला मात्र ही हवी असेल तर मात्र जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे माझ्या विरोधातले मला आणून द्यावे लागतील. तेव्हा सौमित्र ऐश्वर्याकडे रागाने बघत असतो. तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.